नमस्कार, मी अन्नपूर्णा अनु या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत पेरूचा ज्यूस। थोडासा वेगळ्या पद्धतीने, चटपटीत आणि अगदी मस्त सुपर टेस्टी असा हा ज्यूस आपला पेरूचा तयार होणार आहे। तर पहिल्या प्रथम आपण ज्यूस पाहून घेऊयात आणि मग पाहूयात आपण कशा पद्धतीने बनवायचा आहे अशा प्रकारचा पेरूचा ज्यूस। तर पहिल्या प्रथम आपण पेरू जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि जे दांड्याकडील भाग आहे त्याच्याकडील जे काळपटपणा असतो दांड्याच्या बाजूला तर तो काढून घेत आहोत आपण। आणि मग आपण हा पेरू कट करून घेऊयात। आता कट करत असताना आपल्याला या बिया ज्या आहेत पेरू मधील तर बिया काढून टाकायच्या आहेत आपल्याला। तर आपण बिया काढून घेऊयात पहिल्या प्रथम। आणि आता हा मस्त असा कलर एकदम लाईट पिंक असा हा पेरू आहे, पाहू शकता तुम्ही। दिसायला खूपच सुंदर असा हा पेरू दिसत आहे आणि खूप गोडसरपणा आहे याच्यामध्ये, अगदी गोड गोड असा हा पेरू आहे। आता आपण पहिल्या प्रथम या बिया काढून घेऊयात आणि व्यवस्थितपणे आपल्याला हा पेरू जो आहे तो बारीक अशा पीसेस मध्ये कट करून घेऊयात। आता आपण पाहिलं की आपला पेरू छान असा कट करून झालेला आहे। तर आता आपण मिक्सरला तो ग्राइंड करून घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपण हा एका भांड्यामध्ये आपण हा काढून घेऊयात मिक्सरच्या। आता मग आपल्याला यामध्ये काय काय ऍड करायचं आहे ते पाहूयात। चला तर मग आता आपल्याला चवीला थोडंसं मीठ घालायचं आहे, 1 पाव चमचा मीठ। आता एका पेरूसाठी 1 चमचाभर साखर ऍड करत आहोत आपण। जर तुमचा पेरू कमी गोड असेल तर मात्र 1.5 ते 2 चमचा तुम्ही साखर ऍड करू शकता। हा पेरू अगदी गोडसर आहे। ऍक्च्युली शिर्डीवरून आणलेला हा पेरू आहे। ऍक्च्युली माझे मिस्टर गेले होते तेव्हा त्यांनी आणला आणि मग मला पेरूची एक रेसिपी छान अशी बनवायचं एक डोक्यामध्ये प्लॅन तयार झाला आणि मग ही छान अशी रेसिपी बनवली। तर पाहू शकता पुदिन्याची पानं 4 ते 5 टाकायची आहेत आणि मग आपण लिंबू पिळून घेऊयात। तर अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे। आता बर्फाचे काही तुकडे तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। तर चला आता आपण हे सर्व मिक्सरला लावून घेऊयात। आता छान असं मिक्सरला आपण हे पेस्ट करून घेतलेली आहे। आता यामध्ये थंड पाणी ऍड करून घेऊयात आपण। 1 ग्लासभर आपल्याला थंड पाणी ऍड करायचं आहे। पाहू शकता आता मी सर्व हे जे मिश्रण आहे जे ते बनवलेलं ते पाणी घालून हलवून घेत आहे आणि खरंच खूप असा छान असा सुपर टेस्टी असा हा पेरूचा ज्यूस आपला तयार झालेला आहे। आता आपण थोडंसं एक सजावट करूया आपल्या
ग्लासला, तर त्यासाठी आपण घेत आहोत 1 चमचाभर लाल तिखट, आणि मीठ अर्धा चमचा. आता मीठ आणि लाल तिखट आपण करणार आहोत मिक्स. आता लिंबू आहे तो असा या पद्धतीने आपण तोंडावरती ग्लासच्या लावून घ्यायचा आहे, जेणेकरून याला मसाला मीठ जो आहे तो मस्त असं चिटकेल. म्हणून आपण लिंबू असा लावून घ्यायचा, म्हणजे एक तिखटपणा, आंबटपणा आणि एक खारटपणाची मस्त अशी चव सुद्धा आपल्याला मिळेल. पाहू शकता अशा पद्धतीने दिसायला खूपच सुंदर असे ग्लासेस दिसत आहे. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा पाहुणे घरी येतात त्यावेळी तुम्ही जर पेरूचा सरबत बनवला असेल तर सर्व करू शकता, किंवा घरच्यांसाठीही कधी कधी या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा पेरूचा सरबत. दिसायला सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह असं वाटतं ते. आणि आता आपण या ग्लासमध्ये ऍड करूयात आपला बनवलेला छान असा पेरूचा ज्यूस. आता थोडीशी अजून सजावट करूयात, तर त्यासाठी पुदिन्याची थोडीशी पाने मी वरती लावत आहे. आणि जो पेरूचा आपण बिया काढून घेतला होता, तर त्याच्यामधला जो गर आहे तो गुलाबी रंगाचा सुंदर असा, तर तो गुलाबी रंगाचा गर आहे तो मी थोडासा खाली कट करून या ग्लासमध्ये असा वरती लावलेला आहे, जेणेकरून दिसायला ते अतिशय सुंदर असं दिसतं. पाहू शकता तुम्ही. खूपच छान असं आपलं हे पेरूचं ज्यूस तयार झालेलं आहे. जेवढं दिसायला हे सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे, तेवढंच ते प्यायला सुद्धा खूप टेस्टी आणि चवदार असं आहे. नक्की तुम्ही घरी ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला परत परत हे पेरूचं ज्यूस बनवायची इच्छा होईल. अप्रतिम असं झालेलं आहे. आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. असे छान छान कमेंट करत जा आणि माझे व्हिडिओ पाहत जा, त्यामुळे मला सुद्धा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.